11 ओंकाराचा जो जप आपण आत्ताच केलेला आहे त्याची कंपनं पायांमध्ये, शरीरात आणि डोक्यामध्ये जाणवत आहे. त्या ठिकाणी ओंकाराची कंपनं अनुभवतोय. तळपायांपासून बेंबीपर्यंतच्या भागावर लक्ष केंद्रित करा. चे व्हायब्रेशन्स फील करा. बेंबीपासून घशापर्यंत चे व्हायब्रेशन्स फील करा. घशापासून माथ्यापर्यंत, क्राउन पर्यंत, डोक्यापर्यंत ची कंपनं अनुभवा. शरीर ओंकाराने स्वच्छ झालंय, पवित्र झालंय आणि मन ध्यानासाठी तयार झालंय. अशा शांत झालेल्या मनाला आता आपल्या श्वासांकडे केंद्रित करा. श्वास संथ सुरू आहेत. श्वासांवर कुठलंही नियंत्रण नाही. बघत राहतो. प्रत्येक श्वास बघणार आहोत. एकही श्वास सुटू देऊ नका. बघत राहा, बघत राहा. जसा जसा आपल्या श्वासांवरचा फोकस वाढत जाईल, श्वास खोल जाणवू लागतील. आपण श्वासांवर कुठलंही नियंत्रण करत नाहीये, कंट्रोल नाहीये श्वासांवर. श्वास सहज आहेत, निरंतर, अखंड, नेहमी ज्या गतीने सुरू आहेत त्याच गतीने ऍज इट इज सुरू आहे. आणि आपणही श्वासांना ऍज इट इज बघतोय. त्यामध्ये काही बदल करत नाहीये, फेरफार करत नाहीये, इंटरफिअर करत नाहीये. द्रष्टा बनून बघायचं काम आपण करतोय, बघत राहतोय. श्वासांकडे तटस्थपणे बघा. तटस्थ होऊन बघा. प्रत्येक श्वास मग तुम्हाला वेगळा जाणवू लागेल. प्रत्येक श्वासासोबत एक वेगळी अनुभूती होऊ लागेल. प्रत्येक श्वास नव्याने आपण अनुभवू शकू. काही सेकंद या श्वासांवर आपलं ध्यान आता केंद्रित करतोय. 1 मिनिट. सूचना बंद. प्रत्येक श्वासासोबत येणारी प्राण ऊर्जा अनुभवतो आहोत. आता आपलं ध्यान आपल्या हृदयाच्या ठिकाणी केंद्रित करा. हृदयाच्या ठिकाणी आपली प्राणशक्ती अनुभवा. पूर्ण प्राणशक्ती आता हृदयाच्या ठिकाणी एकवटली आहे, जमा झाली आहे, गोळा झाली आहे अशी कल्पना करा. आपल्या हृदयाचं काम छान सुरू आहे आणि हृदयाच्या ठिकाणी एक मोठा बोधी वृक्ष आहे अशी कल्पना करा. त्या बोधी वृक्षाच्या खाली आपण बसलोय. मंद मंद हवा सुरू आहे. उगवता सूर्य झाडाच्या पाठीमागून हळूहळू वर येतो आहे. त्याची कोवळी किरणं झाडाच्या फांद्यांमधून आपल्या शरीरावर पडत आहेत, आपल्या पाठीवर पडत आहेत. आपल्या मागून सूर्य येतोय. आपण पश्चिमेला तोंड करून बसलो आहोत. ध्यानस्थ पद्मासनात बसलो आहोत. बोधी वृक्षाची पानं आपल्याला जाणवत आहेत आपल्या आजूबाजूला. आणि येणाऱ्या हवेमुळे पानांचा जो आवाज होतोय तो आवाजही कानांना ऐकू येतोय. आपण डोळे बंद करून ध्यानस्थ बसलेलो आहोत. नवरात्रीचे दिवस सुरू आहे
आणि त्या नवदुर्गेला, त्या विश्व नियंत्रण करणाऱ्या मातेला आपण आता नमन करणार आहोत, वंदन करणार आहोत, तिचं ध्यान करणार आहोत. आपली जी ही कुलदैवत असेल किंवा आपली जी ही इष्टदेवी असेल, आपली जिच्यावर श्रद्धा असेल, त्या देवीचं रूप आपल्या डोळ्यांसमोर आता प्रकट होत आहे हळूहळू. त्या रूपाचं आपण ध्यान करतो आहोत. जेही रूप आपल्या समोर प्रकट झालंय त्यावर आपलं ध्यान केंद्रित करा. सुंदर अशी मूर्तीची प्रतिमा आपल्या डोळ्यांसमोर अनुभवा. आपली इष्टदेवी, कुलदेवी आपल्या डोळ्यांसमोर जणू काही साक्षात अवतरली आहे. तिचं आपण निरीक्षण करणार आहोत. तिच्या आजूबाजूच्या वातावरणाचं निरीक्षण करा. त्या मूर्तीवर, आपल्या मातेच्या मूर्तीवर सूर्याची उगवणारी किरणे पडत आहेत आणि त्यामुळे तिचं रूप अजूनच उजळून निघालं आहे. आजचा रंग हिरवा. देवी मातेला हिरव्या रंगाची साडी नेसवलेली आहे. हातांमध्ये हिरव्या रंगाचा चुडा शोभून दिसतो आहे. मातेचा रंग उजळ आहे. रूप खूपच देखणं आहे. चेहरा प्रसन्न आहे. डोक्यापासून पायांपर्यंत आपण मूर्तीचं, देवी मातेच्या मूर्तीचं निरीक्षण करतोय. तिला घातलेले विविध अलंकार, दागिने, फुलांच्या माळा इत्यादी सगळ्यांचं निरीक्षण करतोय. केसांमध्ये गजरा, शेवंतीचा गजरा आहे. हातांमध्ये मोगऱ्याच्या फुलांच्या माळा आहे. गळ्यात कमळाची माळ आहे. रत्नजडित माला आहे. पायांमध्ये पैंजण. पाय खूपच विलोभनीय दिसत आहेत. मातेच्या चरणांशी आता आपलं ध्यान केंद्रित करतोय. या नवरात्रीमध्ये आपण आपल्या इष्ट देवी मातेकडून एनर्जी घेतोय, चार्जिंग करून घेतोय. अशी एनर्जी घेतोय की जी आपल्याला वर्षभर पुरेल. पुढची नवरात्र येईपर्यंत ती एनर्जी आपल्याला पुरेल आणि आपल्याला शक्ती देईल. शक्ती सगळ्याच पातळीवर, शारीरिक, मानसिक, भावनिक, प्राणिक सगळ्याच लेवलवर आपल्याला शक्ती आपली माता देते आहे. त्या मातेच्या चरणांशी आता आपण आपला माथा टेकवतो आहोत. आपल्या माथ्याला चरणांचा स्पर्श होतो आहे आणि आपलं सगळं शरीर शहारत आहे. ती ऊर्जा आपण चरणांमधून आपल्या शरीरभर सामावून घेतोय. जसा जसा सूर्य वर येतोय तसं तसं मातेचं रूप अजूनच खुलतंय, प्रकाशमान होतंय. मातेचा ऑरा तेजस्वी आणि स्ट्रॉंग आहे. त्या ऑरामध्ये आपण सामावलं जातोय. आपलं शरीर सामावलं जातंय. आपलं मन, विचार सामावले जात आहे आणि सगळं शुद्ध होतंय, पवित्र होतंय. मन शुद्ध, विचार शुद्ध, शरीर शुद्ध. सकाळची सूर्योदयाची वेळ, मंद मंद वाहणारा वारा, मातेचे केस भुरभुरत आहेत.
मातेची दृष्टी आपल्यावर आहे, प्रेममयी मायेची दृष्टी आपल्यावर पडते आहे, त्याचा अनुभव. मातेच्या चरणांशी आपल्याला जे काही हवंय त्यासाठी प्रार्थना करूया आणि सर्वांसाठी प्रार्थना करूया. हे माते, सर्वांना सद्बुद्धी दे, आरोग्य दे, सगळ्यांचं भलं कर, रक्षण कर, कल्याण कर, मार्गदर्शन कर. सगळ्यांना सुखात, ऐश्वर्यात, आनंदात ठेव. सगळ्यांची भरभराट होऊ दे, प्रगती होऊ दे आणि तुझं गोड नाम अखंड मुखात राहू दे. तुझी भक्ती अखंड लाभू दे. फक्त नवरात्रीसाठी नाही, तर अखंड तुझी कृपा, तुझी भक्ती आमच्यावर सदैव असू दे. त्या वातावरणाचा 1 मिनिट अनुभव घेतोय. बोधी वृक्ष, आपण वृक्षाखाली बसलोय, ध्यानस्थ पोझिशन मध्ये आहोत, पद्मासनात आहोत. मागून सूर्याची किरण, प्रसन्न वातावरण, मंद हवा. 1 मिनिट, सूचना बंद. सावधान, डोळे बंदच असू द्या. आता पुन्हा आपण आपल्या हृदयाशी आलेलो आहोत. आपलं ध्यान हृदयाच्या ठिकाणी एकाग्र करा. प्राणशक्तीचा अनुभव घ्या. हृदयाच्या ठिकाणी एकवटलेली प्राणशक्ती अनुभवतोय. हृदयाचं काम सुरळीत होतंय. आपलं शरीर ऊर्जेने, शक्तीने आणि मातेच्या कृपेने ओतप्रोत झालंय, भरलंय, चिंब भिजलंय. मनाला अलौकिक शांतीचा अनुभव. विचार दूर झाले. पुन्हा आता आपलं लक्ष श्वासांशी केंद्रित करा. एक अनेक श्वास बघा. एक अनेक श्वास बघा. श्वासांवरून लक्ष आपल्या शरीरावर. आपण ध्यानस्थ आहोत, आपल्या रूम मध्ये आहोत, आसनावर बसलोय. आसनाचा स्पर्श होतोय, कपड्यांचा स्पर्श होतोय. हवेतील गारवा, उष्णता जाणवते आहे. आजूबाजूच्या वातावरणाची जाणीव, बाहेरून येणाऱ्या आवाजांची जाणीव. तळ हातांकडे लक्ष द्या. हातांमधून सेन्सेशन्स अनुभवा. तळ पायांकडे लक्ष द्या. पायांमधून सेन्सेशन्स अनुभवा. संपूर्ण शरीरभर ऊर्जा. शरीर तेजोमय, चेहरा तेजोमय. तेज पसरते आपल्या आजूबाजूला. ऑरा पसरतो आहे, क्लीन होतो आहे. संपूर्ण शरीराच्या अवतीभोवती प्राण ऊर्जेचं, ओंकाराचं आणि ध्यानाचं कवच स्ट्रॉंग होत आहे. सावधान. दोन्ही हात एकमेकांवर घासा. घर्षण अनुभवा. दोन्ही हात डोळ्यांवर घ्या. डोळे बंदच. मिटलेल्या डोळ्यांसमोर काय दिसतंय बघा. हळूच डोळे उघडा. हात खाली. शरणागत मुद्रास केलेला योगाभ्यास या विश्वनियंत्रक शक्तीला अर्पण. सूर्य देवतेला वंदन. हरिओम. धन्यवाद. रिलॅक्स.